राम राम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दिवसातील आनंदाची तिसरी बातमी ही आत्ता घेऊन आलेलं आहे. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत तसेच अहिल्यानगर येथील नगर येथील नेप्ती मार्केट घोडेगाव तसेच मध्य प्रदेशातील इंदोर मंडी येथील कांद्याचे बाजारभाव आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा आज झालेली आहे. तसेच नगर येथेही कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या मार्केटमध्ये आज किती सुधारणा झालेली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी सकाळपासून कॉमेंट्समध्ये म्हटलं की तुम्ही आनंदाची बातमी म्हणताय आणि त्यामुळे सरकार जागं होईल, भाव पडतील. तर मी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की आपल्याकडे जी काही माहिती आहे त्यापेक्षा जास्त माहिती कांद्याची सरकारकडे असते. त्यांना माहीत आहे की आज कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे. आपल्या देशातील नाही तर बाहेर देशातली माहिती सरकारकडे कांद्याची असते. त्यामुळे आज आपल्याला जर थोडासा आनंद भेटत असेल की कांद्याचे भाव सुधारलेले आहेत, ज्या काही शेतकरी मित्रांनी आज कांदा विकला आहे त्यांना 5-25 पैसे जास्त भाव वाढून मिळालेला आहे. त्याचा आनंद जर आपण आज साजरा केला नाही तर उद्याचं आपल्यालाही माहीत नाही की उद्या काय होणार आहे. त्यामुळे आज आनंद आहे, आनंद साजरा करून घ्या. काहीही सरकारचं डोक्यात घेऊ नका. सरकारला जे काही करायचं असतं ते सरकार करतच असतं. त्यामुळे जर आनंद असेल तर नक्कीच आनंद साजरा आपण केला पाहिजे. तर मित्रांनो, पाहूयात आता पिंपळगाव बसवंत येथील परिस्थिती. पिंपळगाव बसवंत येथे 963 वाहनांचा लिलाव झाला. यामध्ये आज 900 रुपयापासून 2599 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे कांदे विकले आहेत. तर सरासरी ॲव्हरेज कांदे 1650 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे विकलेले आहेत. तर गुलटी 400 रुपयापासून 1152 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत गुलटीचे बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे निघालेले आहेत. मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरामध्ये किलो मागे 2.5 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे. तर आता नगर जिल्ह्यातील परिस्थिती आपण पाहूयात. नेप्ती मार्केट येथे कांद्याची आवक वाढलेली आहे. 66,836 गोण्यांची आवक नगर येथे आज होती. नंबर 1 प्रतीचे कांदे 1,500 ते 1,750 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,000 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेला आहे. तर जास्तीत जास्त 78 कांदा गोण्यांना 2,000 रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे. नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर 1,050 रुपये क्विंटलला दर मध्यम प्रतीच्या कांद्याचा आज नगर येथे निघालेला आहे. नगर येथे मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर कांद्याच्या दरामध्ये किलो मागे 50 पैशांची सुधारणा आहे. तर इकडे घोडेगाव येथे 33,079 गोण्यांची आवक ही आज आलेली होती. नंबर 1 प्रतीचे कांदे 1,600 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 900 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 800 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर गोल्टा 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोडा हलका डॅमेज माल 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर अपवादात्मक गोण्याचे भाव 1,950 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे कांदे विकलेले आहेत. मित्रांनो, घोडेगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर कांद्याच्या दरामध्ये काहीही बदल आज झालेला नाही. तर इकडे इंदोर मंडी येथे 30,000 प्लस गोण्यांची आवक आज झालेली होती. VIP सुपर कांदे 1,500 ते 1,650 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले. तर सुपर कांदे 1,300 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. हलके कांदे 900 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा 600 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.